तर बघा, आपण मागच्या क्लासमध्ये जे बघितलं उदाहरण प्रकाशाचे परावर्तनामध्ये, तर त्यापैकी आपण एकदा त्याची उजळणी घेऊया आपण. ठीक आहे. तर बघा, आपण सुरूमध्ये काय म्हटलं की आपल्या डोळ्यांना जे जाणवतं, जी चेतना आहे, कशामुळे होत आहे? प्रकाशामुळे. ठीक आहे. आपल्या डोळ्याची चेतना आपल्या प्रकाशाला ओळखत आहे, वस्तूंना ओळखत आहे, कोणते रंग, त्याचे आकार, हे सगळ्या वस्तू आपण आपल्या डोळ्याची जी जाणीव आहे, संवेदना, यामुळे आपण ते करू शकतो. तर यामध्ये म्हटलं आपण की जे परावर्तन आहे त्याचे काही नियम आहेत. म्हणजे काय? तर प्रतिबिंब जे बाउन्स बॅक होत आहे प्रकाशाचे, त्याचे काही नियम आहेत म्हटलं. त्यासाठी आपण एक कृती सुद्धा बघितली. त्यामध्ये काय दिसून आलं की आपाती किरण आणि परावर्तित किरण हे यामध्ये एक नियम आपल्याला दिसून आले. तर हे नियम पाळत आहे का? जे प्रकाशाचे परावर्तन जे होत आहे हे कोणत्या पद्धतीने होत आहे? तर यासाठी जे नियम दिलेले आहेत, एकदा आपण या नियमाकडे पाहूया. पहिला नियम काय म्हणत आहे? वाचा. काय म्हणत आहे? आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. आपतन कोन व परावर्तन कोन काय समान मापाचे असतात. म्हणजे कशावर? ज्या जागेवर किरण पडत आहे, एक किरण पडत आहे, तर त्यामध्ये जे कोन निर्माण होत आहे, कशासोबत? परावर्तित किरणासोबत जे कोन निर्माण होत आहे ते कशासोबत होत आहे? स्तंभिका, मधामध्ये जी उभी आहे 90 डिग्रीच्या कोन निर्माण करणारी स्तंभिका, यावर हे अवलंबून असतं. दुसरा नियम काय म्हटलं आपण? तर आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. तर एकाच प्रतलात म्हणजे आपण काय म्हटलं की आपण फक्त एका किरणाबद्दल सध्या विचार करत आहोत. असे तर भरपूर किरण आहेत. प्रकाश म्हटलं तर अमाप आहे, बरोबर. तर याला मोजायचं म्हटलं तर आपण फक्त एक किरण त्याबद्दल आपण बोलत आहोत. तर हा किरण कोणत्या ठिकाणी पडत आहे आणि ते वापस परावर्तन त्यामध्ये कुठे होत आहे आणि तिथे स्तंभिका कुठे राहणार? तर हे एकाच ठिकाणी. दुसरा किरण समजा दुसऱ्या बाजूला पडत आहे, जसा हा इथे पहिला किरण, दुसरा किरण इथे पडत आहे, तर इथे याचे प्रतल हे वेगळे राहणार आणि पहिल्याचे प्रतल हे राहणार. तर प्रतल म्हणजे काय आहे? तर त्याची पृष्ठभाग. ठीक आहे. आणि तिसरं नियम म्हणजे काय आहे? तर आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असणार. आपल्याला माहिती आहे की जे आपाती किरण व परावर्तित काय? स्तंभिकेच्या अगदी विरुद्ध असणार, आले या दिशेने, जाणार या दिशेने. ठीक आहे. तर हे या कृतीमधून आपल्याला दिसून आलं. आणि त्यासाठी आपण समजा हे कशा पद्धतीने होत आहे, त्यासाठी आपण काय म्हटलं की हे निदर्शनास येत आहे का? तर आपण यासाठी पहिला नियम काय म्हणत आहे की आपतन कोन समजा 30 डिग्री आहे किंवा 45 आहे डिग्री, तर परावर्तन कोन सुद्धा त्याच मापाचा राहणार. कोन, बरोबर. तर बघा, समोर आपण म्हटलं, आपण हे मागील क्लासमध्ये शेवटी थोडं घाईमध्ये आपण काय म्हटलं होतं की आता आपण पृष्ठभागाबद्दल बोलत होतो. पृष्ठभाग म्हणजे जसं येणारा कोन कोणत्या पृष्ठभागावर पडत आहे त्यावर अवलंबून असतं की ते वापस कोणत्या दिशेने जाणार. तर त्यामध्ये याचे प्रकार काय काय बघितले आपण? नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन, बरोबर. नियमित परावर्तनामध्ये आपण काय म्हटलं की जे गुळगुळीत भाग आहे त्यावर पडणारी जे प्रकाशाची किरणं आहेत ही वापस सुद्धा त्याच मार्गाने जाणार व्यवस्थितरित्या. पण समजा जागा गुळगुळीत नसेल, जागा खडबडीत असेल, तर इथे पडलेली किरण, इथे पडलेली किरण यामध्ये वेगळा वेगळा अंतर राहणार. ठीक आहे. तर आपण या प्रकाशाच्या परावर्तनाच्या प्रकारामध्ये काय बघितलं? तर
रेग्युलर म्हणजे नियमित परावर्तन, आणि दुसरा म्हणजे काय, तर अनियमित परावर्तन. तर अनियमित परावर्तनामध्ये तीनही जे आपण नियम बघितले बघा, हे जे नियम आहेत, हे जे तीनही नियम बघितले, हे अनियमित परावर्तनामध्ये सुद्धा लागू होतात. कशा पद्धतीने लागू होतात, तर जागा वेगळी वेगळी आहे पण नियम तिन्ही लागू होत आहेत. ठीक आहे, एवढं आपण मागील क्लासमध्ये बघितलं होतं. याबद्दल काही नाही समजलं तर एकदा तुम्ही असं करा किंवा या पद्धतीने सांगा. कारण या समोर आपण जे पाहणार, तर हे आपल्या आजूबाजू अवतीभवतीमध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत, जे काही उदाहरणं आहेत, त्याबद्दलच आपण पाहणार आहोत. कारण हा बेसिक आहे. तर तुम्हाला आता काही प्रश्न असल्यास मला नक्की विचारा. ठीक आहे, सांगा. पण नाही समजलं असेल तरी तुम्ही मला कमेंट्स मध्ये म्हणा किंवा या पद्धतीने असं सांगा की काय रिपीट करायचं आहे. बोला. तर बघा, तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही मला नक्की विचारा. पण मागील क्लासमध्ये ज्या पद्धतीने विचारले त्या त्या पद्धतीने आज सुद्धा विचारा. तर आपण आज काय पाहणार आहोत, तर आपण म्हटलं की जे परावर्तन आहे, प्रकाशाचे जे परावर्तन आहे, ज्या पद्धतीने बॉल आपण फेकत आहोत भिंतीवर तर ती वापस जात आहे, त्यासारखं किरण सुद्धा काम करतात. बरोबर, प्रकाशाची किरण कशा पद्धतीने काम करतात, तर फेकल्यानंतर ती वापस येत आहे, त्यासारखं प्रकाशाची किरण काय, एका वस्तूवर जाऊन ती सुद्धा वापस येत आहेत. तर ही जी किरण वापस येत आहे त्यामध्ये काय आहे, तर एकदा पडलेला प्रकाश किरण, जसं सूर्यापासून पडलेला प्रकाश किरण पृथ्वीवर येत आहे, बरोबर, तर त्यासारखंच तो आपल्यापर्यंत सुद्धा येत आहे. आपल्यापासून पडलेला प्रकाश किरण कशावर पडत आहे, आरशावर पडत आहे. आरशावरून पडलेला परत तो वापस फिरून आपल्या डोळ्यांपर्यंत येत आहे. तर यामध्ये काय म्हणण्याचा प्रयत्न आहे, तर प्रकाश किरण एका ठिकाणावरून निघाल्यानंतर ते कुठे जाणार, कशा पद्धतीने जाणार, तर आपण या आजच्या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत. तर यामध्ये काय होत आहे, तर बघा, तुम्हाला या आकृतीमध्ये दिसत आहे, या आकृतीमध्ये प्रकाशाचे परावर्तन. तर तुम्हाला इथे दिसत आहे बघा, काय दिसत आहे आरशामध्ये, आपण स्वतःचे पाहिल्यानंतर आपण उजवा हात उचलला तर समोर आपल्याला काय वाटत आहे, डावा हात उचललेला आपल्याला दिसत आहे, बरोबर. अगदी त्यासारखंच आरशामध्ये ठेवलेला जो मग आहे, हे सुद्धा आपल्याला दिसत आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये प्रश्न आहेत, हे जे परावर्तन आहे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर कशा पद्धतीने होत आहे, त्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न काय आहे, तर सगळ्यांनी पुस्तकामध्ये बघा, पहिला प्रश्न काय आहे, केश कर्तनालयात म्हणजे आपण केस काढायला गेल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की समोर आरसा एक असतं, बरोबर, त्यासारखंच मागे सुद्धा एक आरसा ठेवलेला असतो, जेणेकरून आपल्याला जे मागचे भाग आहे आपल्या केसांचा तो आपल्याला दिसायला पाहिजे म्हणून. ठीक आहे, बघा इथे तुम्हाला दिसत आहे या पद्धतीने हा जो आरसा आहे, समोरचा आरसा समजा मी ठेवला असता तर प्रश्न आला नसता म्हणून मी ते कट केलं. पण तुम्हाला दिसत आहे की समोर हा व्यक्ती समोरच्या आरशाकडे बघत आहे, पण इथे याला आपल्या मागचा भाग पाहायचा असेल तर मागे आरसा समोरच्या आरशावर प्रकाश पाडत आहे. तर यावर काय होत आहे, तर जो परावर्तित झालेला जो प्रकाश आहे हा आरशावर पडत आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये बघा, तुम्हा सगळ्यांना मला एक सांगा, चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का, सांगा. रात्रीच्या वेळेस आपण चंद्र पाहतो, बरोबर, पौर्णिमेच्या वेळी आपण चंद्र पाहतो. तर
आपण असं म्हणतो की आज चंद्र दिसत आहे, तर चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? तुमच्या मते काय आहे? तो कोण खिडकीमधून निघाला मुलगा? अलिबाग स्कूल. तर मला सांगा, चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? बघा, सूर्याचा जो प्रकाश पडत आहे, कशावर पडत आहे? चंद्रावर. मग चंद्रावर पडलेला प्रकाश आपल्याला दिसत आहे रात्रीच्या वेळी, बरोबर? रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस चंद्र मोठा झालेला असतं, त्यावेळी आपण म्हणतो की आज पौर्णिमा पूर्ण प्रकाश आहे, तर आपण त्याला पाहू शकतो आणि चंद्राचा थोडाफार, सूर्य एवढा नाही पण थोडाफार प्रकाश आपण पाहू शकतो. त्या प्रकाशामध्ये जसं तो पाण्यावर पडला चंद्र, तर आपल्याला चंद्र दिसत आहे पाण्यामध्ये आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या डोळ्यावर येत आहे. पाण्यावर पडलेलं प्रतिबिंब आपण पाहू शकतो आपल्या डोळ्याने. तर या प्रक्रियेमध्ये काय होत आहे, तर प्रकाश परावर्तन बघा किती वेळा झालाय. सूर्याचा प्रकाश कशावर पडला? चंद्रावर. चंद्रावरून पडलेला प्रकाश, चंद्रामधून निघालेला प्रकाश कुठे पडत आहे? पाण्यावर, पृथ्वीवर असलेल्या पाण्यावर. आणि त्या पाण्यावर पडलेला प्रकाश परत निघून कुठे येत आहे? आपल्या डोळ्यांपर्यंत येत आहे. तर इथे किती वेळा प्रकाशाचे परावर्तन होत आहे? एकच प्रकाश किती वेळा परावर्तित होत आहे, तर हे आपण आज पाहणार. आणि याचे आपण कोणत्या पद्धतीने आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण फायदा करून घेत आहोत, तर यासाठी म्हणून आपण याचे उदाहरण पाहणार की यासाठी कशा पद्धतीने आपण वस्तू निर्माण केलेल्या आहेत. तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला एक प्रश्न इथे विचारलेला आहे. तुमच्याकडे पुस्तक आहेत, तर इथे बघा काय म्हणत आहे की परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. जसं आम्ही उदाहरण सांगितल्यानुसार इथे बघा की सूर्यापासून निघालेला प्रकाश चंद्रावर, चंद्रापासून पडलेला प्रकाश पृथ्वीवर असलेल्या पाण्यावर आणि पाण्यावरून पडलेला प्रकाश आपल्या डोळ्यांवर. तर इथे काय म्हटलं आहे? परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. इथे प्रकाश हे दुसऱ्या नंबरवर आला आहे, नंतर वापरलेला आहे. तर जे रिफ्लेक्टेड आहे त्या प्रकाशाचे परावर्तन कशा पद्धतीने होत आहे, तर बघा, केश कर्तनालयात तुमच्या मानेवरचे केस कारागिराने व्यवस्थित कापले आहेत का, हे तुम्ही कसे पाहता? तर आपल्या समोर आरसा ठेवलेला असतं, मागे आरसा अशा पद्धतीने पकडलेला असतं आणि त्याचे तुम्हाला समोरच्या आरशामध्ये काय दिसत आहे? प्रतिबिंब दिसत आहे. समजा मी असे या पद्धतीने हा आरसा पकडला, या पद्धतीने आरसा पकडला, तर तुम्हाला हे दिसत असेल की मला इथे परत कम्प्युटर दिसत आहे. तर याला काय म्हणत आहे की आपण हे कशा पद्धतीने पाहत आहोत, तर एकदा प्रकाश निघालेला परत कोणत्या वस्तूवर पडून तो प्रकाश दुसऱ्या दिशेने पाठवतो. समजा तिथे ते प्रकाश पडत आहे, तर ते सुद्धा वापस होण्याची शक्यता असते. हे आपण म्हणत आहोत. काय? कारण प्रत्येक वस्तूला स्वतःचा प्रकाश नसतं. आपण सुरुवातीलाच म्हटलं की प्रकाश देणारे काही वस्तू आहेत, त्यानुसार आपण तो प्रकाश परावर्तित झाल्यानंतर काय होत आहे, तर ते आपल्याला जाणीव होते आपल्या डोळ्यामुळे. ठीक आहे. तर ह्या परावर्तित प्रकाशामुळे काय काय आपल्याला दिसून येत आहे, तर दुसरं काय उदाहरण आहे, तर आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते? उजव्या व डाव्या बाजूचे काय होते? सगळ्यांनी घरून निघण्या अगोदर आरसा बघितला असेल, तर आरशामध्ये आपण समजा उजवा हात उचलला, तर आपल्याला समोरच्या आरशामध्ये काय होत आहे, दिसत आहे, तर डावा हात आपल्याला असं वाटतं. पण मला सांगा, हा जो आरशामध्ये आपल्याला जे आपला चेहरा दिसत आहे, हे खरं व्यक्ती म्हणजे आरशामध्ये असलेली व्यक्ती आहे की आपण आहोत? आपण व्यक्ती आहोत. जे आरशामध्ये दिसत आहे ते काय आहे? भास आहे. कशाचा? ह्या परावर्तनाचा. जे प्रकाश पडत आहे आपल्यावरून ह्या आरशावर, हे काय आहे? भास आहे. ओरिजिनल आपण आहोत. आणि
हे आपण उजवा हात उचलल्यानंतर समोर डावा हात का दिसत आहे? कारण जसं बघा, माझ्यापासून पडलेली अशा प्रकारची जी किरणं आहेत, अशा प्रकारची ती परत येत आहेत. ती परत आल्यानंतर ती काय दिसत आहेत आपल्याला? पण ज्या पद्धतीने उभे आहोत, आपला फक्त डोका सांगत आहे की समोर इथे जो आहे, आपण एक व्यक्ती म्हणूया, पण समोर व्यक्ती आपणच आहोत. तर या व्यक्तीने कोणता हात उचलला आहे? डावा. पण तो आपला हात उजवा असतो. हा काय आहे? भास आहे. तर प्रतिमेमध्ये जे आपले प्रतिबिंब दिसत आहे, आरशामध्ये जे आपले प्रतिबिंब दिसत आहे, हे नेमकं काय आहे? भास. ठीक आहे. तर बघा, यामध्ये जे म्हटलं आहे, हा जो आरसा, हे जे उदाहरण घेऊन आले आहेत आपल्यासाठी, तर यामध्ये काय होत आहे? परावर्तित प्रकाश पुन्हा परावर्तित होऊन दुसऱ्या आरशावर प्रवेश करतो, बरोबर? त्यासारखंच इथे जे म्हटलं आहे की पाण्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब कशामुळे दिसत आहे? तर सूर्यामधून निघालेला काय आहे प्रकाश? चंद्रावरून परावर्तित होत आहे. सूर्यावर वरून पडलेला प्रकाश चंद्रावर. चंद्रामधून निघालेला जो प्रकाश आहे, मग ते पाण्यावर पडत आहे आणि पाण्यामधून निघालेला प्रकाश आपल्या डोळ्यांवर. तर अशा प्रकारे किती वेळा प्रकाश इथे झालेला आहे परावर्तित? 2दा, बरोबर? ठीक आहे. काही प्रश्न? समजला आहे की आजचा आपला उद्देश नेमकं काय आहे ते? समोर जायचं आपण? नाही समजले का? आपण समोर जायचं? कारण हाच आपला उद्देश आहे आणि याच्या समोर आपण पाहणार की यासाठी म्हणून आपण कोणते उपकरण, आपण त्याचा कसा फायदा करून घेत आहोत आपल्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये, आणि त्याची उपकरणं कोणत्या पद्धतीने आहेत, ते हेच आपल्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, त्यासाठी म्हणून इथे काय म्हटलं आहे की केश कर्तनालयात तुमच्या मागे आणि पुढे आरसा असतो. तुमच्या पाठीमागील भागाची प्रतिमा मागील आरशात निर्माण होते. प्रतिमेची प्रतिमा पुढील आरशात दिसते. त्यामुळे केश कर्तनालयात मानेवर केस व्यवस्थित कापले का हे तुम्हाला पाहता येतं. हा त्याचा फायदा आहे. कशाचा? या प्रतिबिंबाचा. ठीक आहे. आपण चंद्राचे पाण्यातील प्रतिबिंब कशा प्रकारे पाहतो? तर चंद्र स्वयंप्रकाशित नसल्यामुळे, मी जो प्रश्न तुम्हाला विचारला की चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का, तर चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. जसं सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे, त्यासारखं चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. त्यामुळे काय होत आहे की सूर्याचे जे किरण आहेत ते चंद्रावर पडत आहेत. ठीक आहे. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून त्याचे परावर्तन होते आणि हे परावर्तन कुठे पडत आहे? पृथ्वीवर. त्यानंतर पाण्यातून परावर्तित प्रकाशाचे पुन्हा परावर्तन होते व आपल्याला चंद्राचे प्रतिबिंब दिसते, बरोबर? त्याच पद्धतीने परावर्तित प्रकाशाचे अनेक वेळा परावर्तन होऊ शकते. महत्वाचा मुद्दा काय आहे? तर परावर्तित प्रकाशाचे अनेक वेळा परावर्तन होऊ शकते. तर अगदी सोप्या भाषेमध्ये समजा, आपण बॉल फेकला भिंतीवर, तर त्याला आपण बॅट मारू किंवा परत तो कुठे लागला तर तो परत कुठेतरी जाणार, तो वेगळ्या वेगळ्या दिशेने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने परावर्तित होणार. हे आपला उद्देश आहे. ठीक आहे. तर एकदा प्रकाश निघाल्यानंतर त्याचे परावर्तन कुठे कुठे होणार हे पृष्ठभागेवर अवलंबून असतं. तर त्यासाठी म्हणून काही इथे तुम्हाला एक कृती म्हणून करून पहा म्हटलं आहे. तर यासाठी म्हणून काय आहे? तर बघा, हे आरसा आहे. आरशामध्ये जे वस्तू ठेवल्यानंतर काय होऊ शकतं, तर त्यासाठी म्हणून तर मी एक व्हिडिओ आणला आहे. समजा तुम्हाला आधी एक व्हिडिओ पाहूया, मग त्यानंतर आपण जे बुक मध्ये आहे ते समजून घेऊया. ठीक आहे. बघा.
तर यामध्ये या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला त्रिकोण जे तुम्हाला दिसत आहे, जे त्रिकोण तुम्हाला दिसलं ते नेमकं म्हणजे काय होते, तर आरसे होते. अशा पद्धतीने हा विचार करा, हा एक आरसा आहे, ठीक आहे, हा एक आरसा आहे. या पद्धतीचे या सेम आकाराचे आरसे तुम्हाला 3 अशा प्रकारे ठेवायची, अशा प्रकारे 3 आणि त्याला बंद करायचे कडेकोट, ठीक आहे. आणि त्या आरशाला खालून खालून बंद केल्यानंतर वरून सुद्धा बंद करायचे. फक्त वरच्या भागाला एकच छिद्र द्यायचं, ज्यामधून तुम्ही आतमध्ये त्या आरशाच्या आतमध्ये काय होत आहे ते तुम्ही पाहू शकता. आणि त्यामध्ये काही कलरफुल काचर तुम्ही टाकले तर तुम्हाला काय दिसेल, एका आरशाची प्रतिमा दुसऱ्या आरशामध्ये परत त्याच आरशात, कारण ते जवळ जवळ आहे तर ते तुम्हाला दिसणार, बरोबर. तर हेच तुम्हाला या कृतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे. तर बघा, ही कृती काय म्हणत आहे, तर कॅलिडोस्कोप आहे हे. बघा यामध्ये काय आहे, तर कॅलिडोस्कोप तुम्ही बनवा. तर 3 समान आकाराचे आयताकृती आरसे घ्या, अशा प्रकारे आरसे, आणि त्याला काय करा, तर परावर्तक पृष्ठभागावर आतमध्ये येईल अशा रीतीने तिन्ही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात चिकट पट्टीने चिकटवा. तर इथे जे तुम्हाला दिसत आहे, जे आरसे आहेत ते अशा पद्धतीने काय त्याला चिकटपट्टीने चिकटवा. एक पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने एका बाजूस बंद करा. काचेचे 4-5 वेगवेगळ्या रंगाचे तुकडे घेऊन ते आरशाच्या पोकळीत टाका दुसऱ्या भागावरून. मग ते दुसरी बाजू ही कागदाने बंद करून घ्या आणि त्याला एक छोटस छिद्र पाडा, जसं आपण व्हिडिओमध्ये म्हटलं. त्या छिद्रामधून उजेड पाडा आणि तुम्हाला काचेच्या तुकड्यांच्या असंख्य प्रतिमा झालेल्या दिसतील. तर यामध्ये आपल्याला जे प्रतिमा म्हणजे काय, त्यामध्ये जे कलरफुल आपल्याला जे दिसत होतं या व्हिडिओमध्ये, तर हे आपल्याला इथून दिसून येणार. बघा, जसं या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं. या तर यामधून काय होत आहे की ते जे काचेचे तुकडे आहेत ते एका आरशावरून दुसऱ्या आरशावर पडत आहेत, परत त्याचा प्रतिबिंब दुसऱ्यावर पडत तिसऱ्या आरशावर पडत आहे. तर यामुळे काय निर्माण होत आहे, वेगळी वेगळी डिझाईन निर्माण होत आहेत आणि त्याचा वापर आपण आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे करत आहोत, तर एक डिझायनिंग म्हणून त्याचे तुम्ही वॉलपेपर साठी म्हणून वापर करू शकता. तर बघा इथे काय म्हटलं आहे, तुम्ही कॅलिडोस्कोप मध्ये पाहिल्यास वेगवेगळ्या रचना तयार झालेल्या पाहायला मिळतील. त्याला समजा तुम्ही हलवून बघितलं तर वेगळ्या वेगळ्या वेळेस तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतील. कॅलिडोस्कोपचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. का बरं तयार होणार नाही, सांगा का बरं तयार होणार नाही? कारण आपण त्यामध्ये एका वेगळ्या काहीतरी वेगळे वेगळे काच घातली आहेत आणि त्याला एक विशिष्ट जागा दिलेली नाही आहे. ते कोणत्याही दिशेने येणं जाणं करणार, कुठेही राहणार, पडणार, आणि त्याला आपण बंद केला आहे कडेकोट आणि वरून फक्त एक छिद्र दिलं आहे. त्यामुळे काय होणार, की त्याची रचना निर्माण होणार ती वेगळी वेगळी राहणार, प्रत्येक वेळी. हा समजा आपण ते जे आतमध्ये असलेले जे कलरफुल काच आहेत त्यांना आपण एका ठिकाणी व्यवस्थितरित्या ठेवलं तर आपण त्याची जी रचना आहे ती परत एकदा निर्माण करू शकतो. म्हणून इथे म्हटलं आहे की एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. सहजपणे म्हणजे तयार होणारच नाही असं नाही, पण सहजपणे तयार होऊ शकत नाही. प्रत्येक वेळी दिसणारी रचना ही वेगवेगळी असते. खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करणारे वस्त्रोद्योग व्यवसायामधील अभिकल्पक डिझायनर कॅलिडोस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात. तर आपले जे कपडे बनवण्यासाठी जे डिझाईन वगैरे लागतात त्यासाठी म्हणून, आणि
आतमध्ये जे आपल्या भिंती असतात बेडरूम हॉलच्या, तर त्यामध्ये जे डिझाईन बनवण्यासाठी सुद्धा कशाचा, या केलेडोस्कोपचा वापर केला जातो. तर आपण आता इथे म्हटलं की जी पारदर्शिता आहे, जे परावर्तन आहे, हे 3 कितीतरी वेळा, बऱ्याच वेळा झाल्यानंतर आपण हा केलेडोस्कोपचा फायदा करून घेतला आहे. तर बघा याच्या समोर काय म्हटलं आहे, तर पेरिस्कोप, आणि पेरिस्कोप मध्ये फक्त 2दा परावर्तन होणार. किती? 2दा. तर यावेळी आपल्याला माहिती आहे की जे काही परावर्तन होणार हे किती वेळा होणार? 2 वेळा होणार. तर यासाठी म्हणून बघा, जसं आपण उदाहरण घेतलं की सूर्यापासून पडलेला प्रकाश चंद्रावर जात आहे, चंद्रावरून पडलेला प्रकाश पाण्यावर येत आहे पृथ्वीवरच्या, आणि मग नंतर आपल्या डोळ्यामध्ये येत आहे. तर यासारखंच हे जे परावर्तनाचे जे नंबर आहेत, याला आपण काही विशिष्ट ठेवले आहे, आणि त्यासाठी म्हणून आपण आपला फायदा करून घेत आहोत. तर कशा प्रकारे? तर आपण पेरिस्कोप निर्माण केला आहे, आणि हा कशा पद्धतीने काम करत आहे ते सुद्धा पाहूया. आधी एक व्हिडिओ पाहूया की हे नेमकं कसं दिसायला कसं असतं. ठीक आहे, मग आपण पाहूया की हे नेमकं पेरिस्कोप कशा प्रकारे काम करतं. बघा, तर तुम्हाला इथे दिसत आहे की हा जो पेरिस्कोप यांनी बनवलेला आहे, हा कशावर ठेवलेला आहे बघा. वरती जे आपले छत असतं त्याला एक टेरिस आहे, तर त्या टेरिसच्या भिंतीवर ठेवलेला आहे, आणि इथून पाहण्याचा, इथून जे खालून आहे, खालून पाहण्याचा प्रयत्न होत आहे, आणि इथून पाहिल्यानंतर वर काय सुरू आहे, तर हे कशाच्या द्वारे पाहत आहोत आपण? या पेरिस्कोपच्या द्वारे. ठीक आहे, तर यामध्ये परावर्तन आपण म्हटलं 2दा होत आहे. ठीक आहे, तर हे 2दा परावर्तन आपण कशा पद्धतीने आणि त्याचे नियम आपण काय ठेवत आहोत, तर त्यासाठी म्हणून, तर बघा इथे जे परावर्तन आहे यासाठी म्हणून काय घेतलेलं आहे की एका पुठ्ठ्याचे, तिथे पण तुम्हाला जे दाखवलं ते सुद्धा एका पुठ्ठ्याचेच बनलेले आहे. तर यामध्ये काय म्हटलं आहे की खोक्याच्या वरच्या व खालच्या बाजूला काचा करून त्याच्यामध्ये 45 डिग्रीचा कोन करणारे. तर बघा इथे तुम्हाला जे दिसत आहे ना, हा जो आरसा, इथे आरसा, आणि हा जो इथे आरसा आहे, हा खाली आपण इथे पाहणार हा आरसा इथून वर दिसणार. ठीक आहे, तर तुम्हाला इथे दिसत आहे का? मी माझ्या पीपीटी मध्ये दाखवायचं. तर बघा इथे सुद्धा सारखाच आहे, कारण आपल्याकडे दुसरं काही साधन नसल्यामुळे. तर बघा अशा पद्धतीने हा असतं. तर यामध्ये काय आहे, तर इथे 45 डिग्री महत्वाचं. इथे डिग्री का बरं तुम्हाला दिली आहे की आपण म्हटलं की परावर्तन काही विशिष्ट कोनावर पडल्यानंतर सारख्या त्याच्यामध्ये काय होत आहे, परावर्तन होत आहे, बरोबर. त्यामुळे इथे काय ठेवलेलं आहे, हे जे काय दोन्ही आरशे, दोन्ही कोनामध्ये काय ठेवलेलं आहे आपण, 45 डिग्रीचा अँगल ठेवलेला आहे बघा. तर यामध्ये आपण काय वापरला आहे, आरसा. इथे एक आरसा ठेवलेला आहे, आणि इथे. तर वर पडलेला जो प्रकाश आहे, या आरशावर पडलेला जो प्रकाश आहे, हा कुठे वापस पडत आहे, इथे या आरशावर पडत आहे. ठीक आहे, 2 आरसे आणि 2, त्यामध्ये काय 45 डिग्रीचा कोन. मग काय म्हटलं की हे जे दृश्य आहे, हे काय म्हणत आहे, आपण समजा खाली आहोत, तर जसं बघा आपण खिडकीवर आहोत, आणि खिडकीच्या बाहेरचं आपल्याला, खिडकी उंच आहे त्याच्या बाहेरचं आपल्याला दृश्य पाहायचं असेल, तर काय आपण त्याचे दृश्य आपण खाली उभे राहून पाहू शकतो. तर कसे, 2 वेळा परावर्तनामुळे प्रकाश पडत आहे. इथे पहिल्यांदा प्रकाश पडेल, बरोबर. हा पडलेला प्रकाश हा इथे या डायरेक्शनने येणार, आणि या खालच्या आरशावर पडणार, आणि मग आपल्याला आपल्या डोळ्यांना ते दिसणार. ठीक आहे, तर
हे आहे पेरिस्कोप. तर आपल्याला जे पेरिस्कोप बनवायला सांगितलेलं आहे बघा, आता तुम्ही इमॅजिन करा, थोडं कल्पना करा, त्यामध्ये काय म्हटलं आहे, खोक्यावरच्या व खालच्या बाजूला काचा करून त्यामध्ये खोक्याच्या बाजूला 45 कोन करणारे आणि एकमेकांना समांतर असणारे 2 आरसे बसवा व ते चिकटपट्टीने लावून घ्या. हे जे 2 आरसे आहेत त्या खोक्यावर लावा. वरच्या व खालच्या आरशावर एकमेकांना विरुद्ध बाजूस साधारणतः 1-1 इंचीच्या 2 खिडक्या करा. 2 इंचीच्या खिडक्या म्हणजे हे इथून आणि हे आपल्याला डोळ्याने दिसायला पाहिजे म्हणून ते पाहण्याकरिता. मग तुम्हाला काय दिसत आहे ते तुम्ही बघा, असं इथे म्हटलं आहे. तर बघा काय म्हटलं आहे की खालच्या खिडकीतून तुम्हाला वरील खिडकीच्या समोरील दृश्य दिसते. या तयार झालेल्या उपकरणास परिदर्शी असे म्हणतात. तर परिदर्शी म्हणजे काय, तर बघा यामध्ये महत्वाचं तुम्हाला जे परावर्तन तर होत आहे, आपण म्हणतच आहोत परावर्तन होत आहे, पण त्यासाठी इथे महत्वाचं काय कारण आहे, तर हे परावर्तन कशा पद्धतीने होत आहे, यामध्ये काय नियम आहे, तर यामध्ये जी दिशा आहे, कशाची दिशा, आरसा ठेवण्याची दिशा, तुम्ही कोणत्या दिशेने तो आरसा ठेवत आहात, कारण आपण म्हटलं 45 डिग्रीचा त्यामध्ये काय असायला पाहिजे, अँगल असायला पाहिजे. आणि ते आरसे समांतर म्हणजे काय, तर ते आरसे समांतर पॅरलल, ते आरसे या पद्धतीने कोणत्या तरी दुसऱ्या पद्धतीने असं नको. का बरं तसं नको, तर आपण सगळ्यांना माहित आहे की जे किरण आहेत, समजा त्याचा अँगल बदलला, कोन बदलला, तर ते वेगळ्या दिशेने स्कॅटर्ड होणार, वेगळ्या दिशेने परावर्तित होणार. म्हणून यामध्ये काय म्हटलं आहे, तर यांची अँगल जे आहे ते खूप महत्वाचं आहे की कोणत्या दिशेने ते असायला पाहिजे कोन. परिदर्शीचा उपयोग पाणीपुडी, समुद्रावरील वस्तू बघण्यास व तसेच बर्फामध्ये भूपृष्ठ पाहण्यासाठी आपण वरच्या जे काही वस्तू आहेत त्याची आपण पाहणी करू शकतो. Hi Prerna, this is Shalini. Yes. Can I just interact? Sorry if I disturbed you in meanwhile. No, please. Yeah, how is everything going on? Can I join for 2 minutes if it's fine for you? Yes, please. Yeah. So you are the one, right, who has joined us through like you are from TISON, isn't it, Prerna? Yes, ma'am. Yes, I am. Okay, so शादा स्कूल की बच्चियां हैं. ओके, हमारे साथ और कौन सी स्कूल की बच्ची है? खेकड़ा आश्रम शाला स्कूल है, हमशाबाद है. तो प्रेरणा स्कूल के बच्चे आपके जवाब देते हैं. सॉरी, कौन सी स्कूल के बच्चे आपको जवाब देते हैं? मजा आता है उनको पढ़ने में आपके साथ? एक एलिवर स्कूल के जो बच्चे हैं उसमें से एक बच्चा मुझे जवाब देता है, और हमशाबाद की जो लड़कियां हैं वो ध्यान से सुनती हैं, और जो दिलजी कोकण का मुझे सिर्फ एक ही बच्चा दिखता है जो स्पेशली नोट करता है. मुझे तो बहुत सारे दिख रहे हैं वैसे आज आपकी क्लास में. मुझे लग रहा है आप बहुत अच्छा पढ़ा रही हैं. दिलजी कोकणी जी की क्लास में काफी बच्चे लिख रहे हैं. अलीवर स्कूल में भी बच्चियां सुन रहे हैं. खेकड़ा गवर्नमेंट आश्रम स्कूल का वीडियो ऑफ है, कोई बात नहीं. अच्छा, ये जो GAS कोटगुल स्कूल है प्रेरणा, वो गैस कोटगुल, एक तो मुझे उनके साथ बहुत कम इंटरेक्ट होने का मौका मिला है, पर वो भी रिप्लाई देते हैं, मगर उनका कैमरा ऑन नहीं है आज. चलिए, आज ऑन नहीं है तो आप लोग को प्रेरणा मैम का अच्छा लग रहा है? बच्चा कुछ समझ में आ रहा है? प्रेरणा मैम आपकी जो हेल्प कर रही है हिंदी ओके, नाइस. यस, काफी दिन हो गया मैं आपसे बात नहीं की हूँ तो ठीक है. प्रेरणा मैम, अभी हम फिजिक्स में क्लास 8 के बच्चे हैं ना हमारे साथ? जी. ठीक है. तो आपको अगर मौका मिलेगा तो आप किसकी स्कूल जाना चाहेंगी? किन स्कूल के बच्चों से मिलने जाना चाहेंगी? तो ये तो मुश्किल है कहना, मगर मैं
सबके स्कूल जाना चाहूंगी अगर मौका मिले तो। मैं एक स्कूल को सच में नहीं कह सकती। हाँ, ये बात भी सही है। तो आप लोग को अगर कुछ भी डाउट्स होता है, आप लोग को अगर कुछ दिक्कत आती है जुड़ने में या कुछ और भी प्रॉब्लम अगर आपको आती है, और अच्छा मेरी बात आप लोग को समझ में आ रही है ना? मैं हिंदी में बात कर रही हूँ, आ रही है ना बच्चा? चलो, गुड गुड गुड। ठीक है, चलो आप प्रेरणा मैम आप पढ़ाइए, और कभी कुछ भी आपको लगता है कि कुछ बेटरमेंट अगर इस तरीके से होता तो और अच्छा होता, तो आप प्लीज जब भी आपको लगे, आप प्रेमा मैम, संगीता मैम हमारे यहाँ है ही, आप जी क्लास के बाद इस प्रकार के सोच के भी अपना एक फीडबैक कभी भी महीने हफ्ते में दे सकती हैं कि क्या और बेहतर हो, तो मेरी जो टीचिंग है और इनका जो सीखने का प्रक्रिया है वो और बेहतर हो सके। श्योर। तो आई जस्ट होप ऑल द बेस्ट। बाय बच्चों। सो मॅम मॅम तुम्हाला प्रश्न विचारत आहेत, तुम्ही त्यांना पण उत्तर देत नाही आहात. तुम्हाला समजत आहे का अगोदर सांगा बरं. मॅमचं म्हणणं बरोबर आहे की तुम्हाला समजत असेल तर मला शिकवण्यामध्ये आणि तुम्हाला सांगण्यामध्ये काही मजा येणार. तर सांगा मला तुम्हाला समजत आहे का माझं शिकवलेलं? गुड. आणि समज परत एकदा बघा, प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने विचारते. मी काही सांगत आहे, तुम्हाला काही मात्रेमध्ये समजते, पण पूर्ण समजत नाही. बरोबर आहे? पूर्ण नाही समजलं तर मग तुम्ही काय करता? तुम्हाला नाही समजलं, मी सांगत आहे, थोडं समजलं, 50% समजलं आणि 50% नाही समजलं, तर मग काय करता तुम्ही? सांगा, अनम्यूट करा, सांगा. कारण बघा, आपण अशा वर्गामध्ये आम्ही 8व्या वर्गामध्ये आपण शिकत आहोत, बरोबर? तर या वर्गामध्ये तुम्हाला तुमची जी समज आहे या विषयाची ही व्यवस्थित असायला पाहिजे, उत्तम असायला पाहिजे, जेणेकरून आपण काय करणार, आता आपल्याला समजेल, आपण नव्या वर्गात जाणार, मग आपल्याला ही जी साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे नव्या वर्गात सरळ समजायला आले पाहिजे आणि आपल्याला सोपा गेला पाहिजे विषय. असं नको व्हायला की मला समजत नाही आहे कारण मला आधीच नाही समजलं आहे. तुमच्याकडे मौका आहे, तुम्ही मला विचारा आणि मी थांबून तुम्हाला सांगणार, नक्की सांगणार. तर तुम्ही करा प्रयत्न, ठीक आहे? तर आजचा जो क्लास आहे त्यामध्ये आपण जे शिकत आहोत त्यामध्ये आपण काय म्हटलं, जे परावर्तन आहे हे काय, तर जे प्रकाशाचे परावर्तन आहे हे 2-3 वेळा होऊ शकतं. तर त्यामध्ये आपण उदाहरणार्थ मध्ये परिदर्शी याचं बघितलं. तर यामध्ये आपण काय म्हटलं, याचे उपयोग काय काय आहेत, काय काय उपयोग आहेत, तर बघा, पाणबुड्यासाठी आपण वापरतो. तर याचं अगदी सोपा उदाहरण म्हणजे काय, तर आपण जसं आपण भिंतीवर ठेवला वर आणि आपण खालून बघत आहोत, बरोबर, आपल्या डोळ्यासमोरून खालून, तर काय होत आहे, वर जे काही दिसत आहे, वर जे काही हालचाल होत आहे याचा आपण आढावा कुठे राहून घेत आहोत, खाली राहून. तर बघा, समुद्रामध्ये जी पाणबुडी असतं, पाणबुडी म्हणजे काय, तर पाण्याच्या आतमधला जहाज, पाणी सहसा पाण्यावर जहाज असतं, बरोबर, सगळ्यांना माहिती आहे पाण्याच्या वर जहाज असतं. तर पाण्याच्या आतमध्ये राहून कुणाच्या नजरेस न येता आपल्याला समजा कुणावर देखरेख ठेवायची आहे, तर आपण या परिदर्शिकेचा आपण वापर करतो. जसं आपल्या भारताला काय आहे, समुद्र आहे, तर समुद्रावर कुणाची कुणाचा हल्ला होत आहे का, त्यासाठी म्हणून आपण या यंत्राचा आपण वापर करतो. यामध्ये काय आहे, परत पाणबुड्या, याला सबमरीन्स, ही काय आहे, ही सबमरीन्स आहे पाणबुडी, बरोबर. तुम्ही समजा तो एक मूवी बघितली असेल, मला मूवीचं नाव नाही आठवत आहे, पण त्यामध्ये पाणबुडीवर काहीतरी एक आपलं बॉलिवूड मूवी आहे, त्यामध्ये तुम्ही पाणबुडीचं पाहू शकता.
त्यासारखंच बंकर्स, बंकर्स म्हणजे जे आपली सेना आहे, सैनिक आहेत, हे जमिनीच्या खाली असतात, जमिनीच्या वर नसतात. तर आपण लक्ष ठेवण्यासाठी आपण जमिनीच्या खाली एक घर किंवा एक चौकोन म्हणून आपण ठेवतो, आणि वर कुठून कोणी सैनिक आले का, काही हालचाल होते का, त्यासाठी म्हणून आपण या सगळ्यांचा वापर करतो. कशाचा? परिदर्शिकेचा. ठीक आहे. तर याचा नियम म्हणजे काय तर बघा, इथे परावर्तनाचे, हा जो परावर्तनाचे नियम आहे यामध्ये काय म्हटलं आहे, तर परिदर्शी व परावर्तनाचे प्रकाशाचे दोनदा परावर्तन. जो परिदर्शी मध्ये किती वेळा परावर्तन होत आहे? दोनदा. आपण म्हटलं की प्रकाशामध्ये जे प्रकाश आहे हे कितीतरी वेळा, बऱ्याच वेळा काय होत आहे? परावर्तित होत आहे. ठीक आहे. या अगोदरच्या आपण जे उदाहरण पाहिलं त्यामध्ये आपण काय म्हटलं, तर यामध्ये कॅलिडोस्कोप मध्ये जे परावर्तन होत आहे हे बरेचदा होत आहे. पण आपण इथे उदाहरण घेताना इथे काय म्हटलं, तर इथे जो परावर्तन आहे हे फक्त दोनदा होणार आणि त्याचा आपण वापर करून घेत आहोत. तर इथे प्रकाशाची दिशा आरशामुळे बदलते. दिशा आपण 90 डिग्रीचा, म्हणजे इथे जे हे म्हटलं आहे की दोन्ही 45 कोनात, म्हणजे जे आरसे ठेवले आहेत यामध्ये काय आहे, 45 डिग्रीचा अँगल आहे, 45 कोन आहे 45 डिग्रीचा. का बरं? तर यामध्ये काय, कोणता फायदा करून घेत आहोत आपण, तर याची समजा दिशा या पद्धतीने असेल तर तो जो प्रकाश, वरून पडलेला जो प्रकाश आहे, आपल्याला एका ठराविक दिशेने पाहिजे असल्यास आपण त्याची काय, एक जागा ठरवलेली आहे. ठीक आहे. का बरं आपल्याला 45 डिग्री, 45 डिग्रीच का घेतला आहे, तर जो प्रकाश पडणार या 45 डिग्री वाल्या आरशावर तो किती मध्ये कन्वर्ट होत आहे, 90 डिग्री मध्ये. आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे डिटेली, पण ते किती मध्ये कन्वर्ट होत आहे, 90 डिग्री मध्ये कन्वर्ट होत आहे, आणि ते खालील आरशावर पडत आहे आणि मग ते आपल्या डोळ्यांवर येत आहे. आणि आरसे काय, समांतर हवे आहेत, यामध्ये हा नियम आहे. परावर्तनाचे नियम म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये नाही आहेत, पण या मागचं कारण म्हणून मी सांगत आहे की ते फक्त 45 डिग्रीच का असायला पाहिजे. ठीक आहे. तर हे कारण आहे. तर आज आपण काय काय बघितलं, तर परिदर्शी, परत कॅलिडोस्कोप. ठीक आहे. या पद्धतीचे आपण आज उपकरणं बघितली की जे काही परावर्तन होत आहे त्यामुळे आपण त्यांचा कसा वापर करू शकतो, यासाठी म्हणून आपण आज बघितलं. तर काही प्रश्न आहेत का? परत एकदा एक रिवाइज करूया का आपण, मला सांगा सगळेजण, कारण धडा इथे संपलेला आहे. आपण रिवाइज करायचं का एकदा जो पूर्ण धडा आहे. कारण पुढच्या क्लासमध्ये पण मी रिवाइज करणार आणि तुम्हाला प्रश्न मी सांगणार. तुम्ही सांगा, मला काही प्रश्न विचारा. पुढच्या क्लासमध्ये पण आपण एक्सरसाइज पाहू. पण आता मला सांगा, आपल्याला तुम्हाला एखादा विषय नाही समजला, एखादा काय ते नाही समजलं, मला विचारू शकता. सांगा. बोला. दिलजी स्कूल. तर समजा काही प्रश्न असल्यास तुम्ही मला विचारा किंवा तुमच्या शिक्षकांना विचारायला सांगा. आपण परत एकदा तो टॉपिक रिपीट करूया. ठीक आहे, चालेल. आणि समजा तसा नसेल तर आपण एक्सरसाइज सुरू करूया पुढच्या क्लासमध्ये. कारण आता समजा आपण एक्सरसाइज सुरू केली तर मला नाही वाटत की पूर्ण होणार, पण तरी सुद्धा एक एक्झाम्पल, एक सोपा असा एक्झाम्पल आहे, सॉल्ड एक्झाम्पल मध्येच आहे बघा. आपण याबद्दल सुद्धा मी पीपीटी मध्ये सांगितलं आहे, अगोदर पण झालेलं आहे. तर हे अगदी सोपं आहे की जर परावर्तित किरण स्तंभिकेशी 60 डिग्रीचा कोन करत असेल तर आपाती किरण स्तंभिकेशी किती अंशाचा कोन करेल.
प्रश्न वाचलेला आहे. काय म्हणत आहे? यस मैम, प्लीज गो अहेड. सो प्रेरणा, अभी कितना टाइम है हमारे पास टोटल? जस्ट 5 मिनट. ठीक है, 5 मिनट. ओके. तो आप, हाँ, मैं कर सकती हूँ ना बच्चों से बात. तो मुझे एक एक स्कूल से यदि कोई भी मेरी कुछ क्वेश्चंस है बच्चा, अगर आप लोग बात कर पाए तो. संगीता मैम, आप हो क्या यहाँ पे? सॉरी मैम. संगीता मैम, ओके. हाँ मैम. मैम 2 मिनट बढ़ा दीजिएगा, है ना, 55 में क्लास ओवर कर देंगे. हाँ ठीक है. तो मुझे अलीवर स्कूल से, अलीवर स्कूल, आपको आवाज आ रही है मेरी? आ रही है? मुझे लग तो नहीं रहा, देख जरूर रहे. आपको आवाज आ रही है? आप प्रेरणा कैसे इंटरेक्ट करती है? अलीवर स्कूल, आपको आवाज आ रही है? जो बच्ची यहाँ खड़ी है अभी पीछे जा रही है. अलिवर स्कूल, जी मुलगी उभी आहे ती बसेल. अलिवर स्कूल, तुम्हाला आवाज येत आहे ना? आवाज येत आहे ना? समोरची मुलं, तुम्हाला आवाज येत आहे? दिलजी कोकनी जी किसका नाम है? ये किसी सर का नाम है या किसी बच्चे का नाम है? दिलजी कोकनी किसका नाम है? मेरे ख्याल से एक स्कूल का नाम है, क्योंकि अच्छा, ये स्कूल का नाम है बच्चा. आप अनम्यूट करो. गवर्नमेंट. ओके, नाइस. और ये जिसके फोन में जो नाम आ रहा है दिलजी कोकनी, किसका नाम है? सर का नाम है. सर है अभी आपके साथ? हाँ? आपके सर हैं आपके साथ अभी? हाँ. बुलाइए सामने. मॅडम बाहेर गेला है सर. अच्छा, बाहर गेला है, बाहर गए, कोई बात नहीं. अगर सर बाहर भी नहीं गए हैं, अंदर भी है, बाहर गए जहाँ है, उनको नमस्ते कहिएगा और थैंक यू बोलिएगा कि वो आपके लिए. आप मोबाइल से जुड़ते हो क्या लैपटॉप से जुड़ते हो बच्चा? कैसे जुड़ते हो आप? मुझे कैसे देख रहे हो? मोबाइल से. तो मोबाइल आप ऊपर स्क्रीन में क्यों देख रहे हो? आप मुझे ऐसे अपना अपना ऐसे टर्न मोड, एक बार कैमरा घुमाकर दिखाओगे आप कैसे जुड़े हो? ठीक है, तो ओके, ठीक है, ठीक है. अच्छा, आप लोग को मेरी आवाज क्लियर आ रही है? आवाज आ रही है आपको? और आप लोग सब कौन सी क्लास में हो? 8th क्लास में हो? क्या नाम है आपका, जो आगे बच्ची आप? मेरा ऋतिका मनीष गावित. ऋतिका मनीष गावित. ऋतिका. 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 नहीं, ऋतिका. 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 ओके, नाइस, वेरी गुड. ऋतिका के बगल में जो बच्चा बैठा है, बच्चा आपका क्या नाम है? अंशुम जगदीश गावित. अंशुम जगदीश गावित. अंशुम. नाइस, वेरी गुड. तो आप लोग ऐसे ही अच्छे से पढ़ो. पीछे भी बहुत सारे बच्चे मुझे दिख रहे हैं. मैं सबका नाम पूछूंगी तो आपका टाइम निकल जाएगा. कभी हम नेक्स्ट क्लास में, है ना. तो प्रेरणा मैम आपको जो पढ़ा रही है बच्चा, अगर आप लोग जिस जगह पे रहते हो वहां पे हमारे लिए आना दिक्कत होता है, इसीलिए हम ऑनलाइन पढ़ा रहे हैं. अगर आप चाहते हो कि प्रेरणा मैम कुछ और तरीके से पढ़ाए, कुछ और विषय में, फिजिक्स में आपकी कुछ अलग आपकी परेशानी है, दिक्कत है,
तो प्रेरणा मैम को आपका काम है परेशान करना, आवाज करके नहीं, प्रश्न पूछ के आप जरूर मैम को बोलिए, मैम मुझे ये नहीं आता, वो नहीं आ रहा, आप मुझे ये बता दीजिए, वो बता दीजिए। क्या पता वो आपका ऐसा मदद करे कि कल आप डॉक्टर बनना चाहते हैं, विज्ञान के लिए वैज्ञानिक बनना चाहते हैं, इंजीनियर बनना चाहते हैं, टीचर बनना चाहते हैं, जो भी विषय, जो भी करने का प्रयास है, प्रेरणा मैम आपकी मदद करेगी। तो आप लोग इस मौके का पूरा फायदा उठाने का प्रयास करो। आपके यहाँ तो अच्छी टीवी लगी है ना, टीवी लगी। अगर कुछ और दिक्कत होती है तो प्रेरणा मैम के जरिए हमें पता चल जाएगा, आप इनको बताइए, ठीक है। कोई आप कुछ बोलना है तो आप मुझे बोल सकते हो, कुछ बोलना है नहीं आप माइक बंद कर लो, माइक बंद कर लो, इसका ये टीवी का ना माइक। तो चलो अब हम किससे बात करेंगे? अलीवर जी तो हमारी बात ही नहीं सुन रहे, अलीवर स्कूल की बच्चियां अपने में व्यस्त है। तो अब हम आ जाते हैं गैस कोटगुल स्कूल। यदि सर एंड मैम, बच्चों अगर आप अपना वीडियो ऑन करना चाहें, माइक ऑन करना चाहें तो आपका स्वागत है, नहीं तो फिर हम जाएंगे हमारी फेवरेट स्कूल शारदा स्कूल के पास। तो मैं शारदा स्कूल को काफी दिन से जानती हूँ प्रेरणा, क्योंकि जब मैं इंग्लिश पढ़ा रही थी तो ये बच्चियां थी, बाकी दिलजीत कोकनी जी की भी बच्चियां बच्चे थी, लेकिन मैंने शायद उतना बात नहीं किया। बट मैं शारदा स्कूल की कुछ बच्चियां से बात करी हूँ, और मैं उनकी प्यारी प्यारी हंसी, और उन लोग जो सब साथ बैठते हैं उनको देखकर मुझे बहुत खुशी होती है, तो हमेशा ताली बजाती हूँ। आप लोग बहुत प्यारी दिख रही हैं सारी बच्चियां, बच्चे भी प्यारे दिख रहे हैं थोड़े दूर में, इसीलिए मुझे दिखते नहीं है। अच्छा, यहाँ पे कोई, मुझे सबका नाम याद नहीं है बट इतना याद है, एक बच्ची का नाम शायद सीमा है। कोई है यहाँ पे सीमा शारदा स्कूल में? कौन है सीमा? देखो देखो, वो सबसे पीछे बैठी है। मुझे इसीलिए याद है क्योंकि उसने कुछ उस समय जवाब दिया था। रितु भी किसी का नाम है? रितु नहीं, किसी का नाम रितु नहीं है। अच्छा, आपका क्या नाम है बच्चा जो आप आगे बैठी हैं? पायल किरण पावरा। पायल जी नाम है, और आपके जो पायल जी की बगल में उनकी दोस्त बैठी है? रचना। रचना। तो आप लोग को मैम का पढ़ाई समझ में आता है बच्चा? पक्का आ रहा है? देखो, अगर फिर प्रेरणा मैम आपके स्कूल आई तो बहुत सारा क्वेश्चन पूछने वाली है। प्रेरणा, आप अपने साथ एक बहुत सारे प्रश्नों का फिर वो आपके साथ मिलके पूछेगी कि तुमको समझ आया कि नहीं। मैं अगर आऊंगी तो मैं पूछूंगी। हाँ बिल्कुल। है ना? कुछ आपको बोलना है? शारदा स्कूल में कुछ बच्चियों को कुछ बोलना है? बच्चे आप जो उधर लड़के बैठे हैं, आप कभी बात नहीं करते हो मुझसे, आपको कुछ बोलना है? अच्छा, आप मुझे हाँ, मैं कहानी, क्यों नहीं आती हो? मैं कहाँ आऊं? आपके घर या आपके स्कूल? ठीक है, मैं आप क्यों नहीं पढ़ाती हो इंग्लिश? मैं इंग्लिश पढ़ाऊंगी, कुछ दिन बाद मैं इंग्लिश पढ़ाऊंगी आप लोग को, ठीक है? ठीक है। अच्छा, मुझे ये बताओ तो बच्चा, आप लोग कैसे जुड़े हो? अपना कैमरा घुमा के बताओ। आप मोबाइल से जुड़े हो, लैपटॉप? लैपटॉप से। किसका लैपटॉप है? प्रिंसिपल सर का। प्रिंसिपल सर कहाँ है? ऑफिस में। ठीक है, चलो आप लोग अच्छे से रहो। कुछ भी दिक्कत आपको होती है, खाली पढ़ाई की भी नहीं, आपकी प्रेरणा मैम दोस्त है, आपको कुछ भी दिक्कत होती है, आप संगीता मैम यहाँ पे है, प्रेरणा मैम यहाँ पे, अगर आपको कोई दोस्त परेशान करता है, कोई भी परेशान आपको करता है ना, आप सीधा प्रेरणा मैम को कंप्लेन करोगे,
प्रेरणा मैम मुझे कोई परेशान कर रहा है, देखो कोई उंगली कर रहा है पीछे बॉस को, कौन किसको परेशान करता है? ठीक है ना? तो आप लोग अच्छे से रहो, प्यार से रहो, कोई दोस्त किसी को परेशान ना करे, ना आपके टीचर्स आपके साथ अच्छे से रहें, आप टीचर्स के साथ अच्छे से पढ़ो, ठीक है? ठीक है, हम लोग अब क्लास यही, अच्छा अलीवर स्कूल के बच्चे अब मुझे क्लियर दिख रहे हैं, बहुत अच्छा नेटवर्क है इनका। शारदा स्कूल से ज्यादा क्लियर मुझे अलीवर स्कूल के बच्चियां बच्चे दिख रहे हैं। आप लोग कुछ बोलना चाहते हो? कुछ बोलना चाहते हो आप लोग तो आप माइक को ऑन कर सकते हो। अलीवर स्कूल, शारदा स्कूल के बच्चियां को हमेशा बोलना रहता है। प्रेरणा आप ऐसा ही पर क्रॉस क्वेश्चंस करते रहे, है ना, कि एंगेजमेंट बच्चों का कितना ज्यादा है, विद विच स्कूल यू आर comparatively finding these students are giving more attention to your topic of discussion, or you find these students are active, at least participate in questions and answer to some of my questions. So just note down those schools name, then we will see how we could even go. Okay? Sure. ओके गाइस, ठीक है, चलो अब हम लोग क्लास यहीं बंद करते हैं। संगीता मैम आई थिंक वी आर डन। हम बोलना विचार ना करें। हम वो अभी बात कर रहे हैं अलीवर स्कूल। कुछ कुछ पूछना है आप लोग को, कुछ बोलना है आपको अलीवर स्कूल के? ठीक है, प्रेरणा वी कैन